तर फ्रेंड्स सगळ्यात आधी तुम्ही ह्या ब्लाऊजचं फिटिंग आणि फिनिशिंग बघू शकता। 30 साइजचा प्रिन्सेस कट बोटनेक ब्लाउज इथं आपण रेडी करणार आहोत। जसं बॅक जो आहे आपला बोटनेक असणार आहे आणि फ्रंट जो आहे आपला पूर्ण डीप आहे। 6 इंच मी इथं फ्रंटला आपला जो गळा आहे तर मी तो ठेवलेला आहे। तर बॅक सुद्धा बघू शकता, बॅक नेक एकदम मी सिंपल ठेवलेला आहे, पण तुम्ही कोणताही इथं बॅक नेकची जी डिझाइन आहे बोटनेकची तर त्या तुम्ही करू शकता। तर सगळ्यात आधी इथं आपण पीस घेतलेला आहे। 80 सेंटीमीटर मी इथं अस्तर घेतलेला आहे। तर आता आपण मेजरमेंट बघणार आहोत की या ब्लाऊजसाठी आपण कोणतं मेजरमेंट इथे घेतलेलं आहे। तर जसं की इथं बघू शकता, छाती आपण 7.5 + 2 इंच घेतलेली आहे, कमर 6 + 2 इंच घेतलेली आहे आणि आपली जी पूर्ण उंची आहे तर ती 13.5 + 1 इंच आपण इथं पूर्ण उंची जी आहे तर ती घेतलेली आहे 14.5 इंच। शोल्डर 7.5 घेतलेला आहे, मुंडा 7.5 घेतलेला आहे, गळा रुंदी 3.5 घेतलेली आहे आणि आपला पुढचा जो गळा आहे तो मी 6 घेतलेला आहे, मागचा गळा मी 10.5 इंच घेतलेला आहे। आता जसं की तुम्हाला शोल्डर जे आहे ते 2 दिसत असतील, जसं मी 7.5 आणि 7 घेतलेला आहे। तर 30 साइजसाठी आपल्याला नॉर्मली जे आपले ब्लाऊजचं माप आहे शोल्डरचं तर ते 7.5 आलेलं आहे। तर आपल्याला काय करायचं आहे, फ्रंटचा गळा आपण डीप ठेवणार असल्यामुळे फक्त त्याच्यामध्ये आपण अर्धा इंच इथं कमी करायचं आहे। म्हणजेच आपण इथं जे शोल्डर आहे तर ते 7 घेणार आहोत, कारण आपण फ्रंटला जो गळा आहे तर तो डीप ठेवणार आहोत, त्यामुळे आपण इथं शोल्डर जे आहे अर्धा इंच कमी करायचं आहे। म्हणजे बघू शकता मी आपलं शोल्डर जे आहे अंगावरचं बरोबर आपलं 15 इंच आलं होतं, तर त्यामध्ये आपण हाफ केलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी अर्धा इंच कमी केलेला आहे, कारण आपण फ्रंटचा जो गळा आहे तर तो डीप ठेवणार आहोत। तर त्यामुळे तर मी तर 7 घेतलेला आहे शोल्डर। तर सगळ्यात आधी मी पूर्ण उंची घेतली 14.5, त्याच्यानंतर मी शोल्डर घेतलं 7 आणि आपला जो मुंडा आहे तर तो 7.5 घ्यायचा आहे, कारण जितकं आपलं शोल्डर येतं तितकाच आपल्याला मुंडा घ्यायचा असतो। तर ज्यांना बोटनेक ब्लाऊज घालायला आवडतात आणि त्यांना आपली जी मापं असतात तर ते फिक्स माहिती नसतात, तर तुम्ही या चार्टप्रमाणे किंवा मी तुम्हाला हे जे कटिंग दाखवते तर त्याप्रमाणे तुम्ही एखादं जे ब्लाऊज आहे तर ते शिवून बघा, अगदी परफेक्ट बसतं। तर आता आपण मुंडा सुद्धा इथं 7.5 इंचावरती टाकलेला आहे। आता आपण टाकणार आहोत इथं छातीचं माप। तर छातीचं माप आहे आपलं 7.5। त्यानंतर आपण 2 इंच याच्यामध्ये मार्जिन ॲड करून घेणार आहोत। आता 1.5 इंच जे आहे आपण मुंडा प्रत्येक वेळी आतमध्ये घेतो, ज्यावेळी आपण कॉलरचे आणि बोटनेकचे ब्लाऊज शिवतो तर त्यावेळी आपण 1.5 इंच जो आपला मुंडा आहे तर तो असा आतमध्ये घ्यायचा आहे। तर मी हे प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगत असतो। आणि त्यानंतर आपला जो फ्रंटचा मुंडा आहे तर तो आपल्याला मार्किंग करायचा आहे 1 इंचावरती आणि आपला जो बॅकचा मुंडा आहे तर तो आपल्याला मार्किंग करायचा आहे 1.5 इंचावरती। तर हे बघा, आपण इथं फ्रंट मुंड्याचं जे मार्किंग आहे तर ते करत आहोत। तर अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे आणि जो आपला बॅकचा मुंडा आहे तर तो आपण सगळ्यात आधी आपला मुंडा आपण मार्किंग केला होता, तर तो बॅकचा आपण केला होता। 1.5 इंच जो आपण मुंडा आत घेतला तिथून आपण फ्रंटला शेप दिलेला आहे। तर अशा टाईप तुम्ही इथं जे मार्किंग आहे बोटनेक ब्लाऊजचं मुंड्याचं तर ते करायचं आहे। तर आता आपण करणार आहोत कमरेचं माप। तर आपण कमर घेतलेले आहे 8, 6 + 2 इंच कमरेचं माप आपण इथे घेतलेलं आहे 8 इंच। आता त्यानंतर इथं आपण देणार आहोत गळा रुंदी। तर गळा रुंदी जी आहे आपण घेतलेली आहे 3.5 इंच, तर तुम्ही 3 सुद्धा घेऊ शकता। आता आपला पुढचा जो गळा आहे तर तो आपण घेणार आहोत 6 इंचावरती। तर दाखवल्याप्रमाणे सुद्धा तुम्ही गळ्याला जो आहे पुढचा असा शेप द्यायचा आहे। आता 1.5 इंचाच्या स्पेसवरती हा जो गळ्याचा शेप आहे तर मी तो दिलेला आहे। तर ते हे बघू शकता, सेंटरला आपलं 1.5 इंचाचा जो स्पेस आहे देऊन आपण इथं आपल्या फ्रंटच्या गळ्याचा जो शेप आहे तर तो दिलेला आहे। तर आता आपण प्रिन्सेस कटचा कट्स पॉईंट इथं देणार आहोत 3 इंचावरती। जसं की इथं बघू शकता मी बॉटमला 3 इंच घेतलेला आहे। जो आपला प्रिन्सेस कटचा कट्स पॉईंट असतो तर मी तो 3 इंचावरती घेतलेला आहे आणि वरून मी घेतलेला आहे इथं 4.5 इंच। पण तुमची जर हाईट जास्त असेल तर तुम्ही हे 5 इंचावरती सुद्धा घेऊ शकता, किंवा बस्ट पॉईंट जर तुम्हाला कसा काढायचा हे माहिती नसेल तर माझा एक व्हिडिओ आहे ज्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की बस्ट पॉईंट कसा काढायचा किंवा अंगावरची मापे कशी घ्यायची। तर वरून तुम्ही शोल्डरपासून छातीपर्यंत बस्ट पॉईंट जे माप आहे तर ते सुद्धा काढू शकता। तर मी
असं प्रिन्सेस कटचं जे कट्स पॉईंटचं माप होतं तर ते दिलेलं आहे 4.5 इंचावरती। त्यानंतर एक्स्ट्राचा जो आपला पेपर आहे तर तो पूर्ण आपण इथं कटिंग करून घेत आहोत, कारण व्यवस्थित आपल्याला शेप दिसावा यासाठी मी एक्स्ट्राचा जो आपला पेपर आहे तर तो पूर्ण मी इथं कटिंग करून घेत आहे। तर आता हे बघा, आता या दोन्ही साईडला आपण प्रिन्सेस कटचा जो कट्स पॉईंट दिला होता तर त्याच्या दोन्ही साईडला आपण 1.5 इंच असं मार्किंग करून घ्यायचं आहे। तर हे बघा दाखवल्याप्रमाणे असं दोन्ही साईडला आपण 1.5 इंच मार्किंग करून घ्यायचं। त्याच्यानंतर मुंड्यातून मी वरती 1.5 इंच घेऊन असा जो शेप आहे तर तो प्रिन्सेस कटचा देत आहे। तर हे बघा अगदी करेक्ट आणि आपला परफेक्ट जो शेप येतो प्रिन्सेस कटचा। तर मुंड्यापासून वरती मी 1.5 इंच घेतलं, त्याच्यानंतर असा प्रिन्सेस कटचा जो शेप आहे तर तो दिलेला आहे। तर फ्रंट आणि बॅक जो आहे आपण असे सेपरेट करून घ्यायचे आहेत। तर आता सगळ्यात आधी आपण हे एक्स्ट्राचा जे आपला पेपर होता तर तो पूर्ण कटिंग करून घ्यायचा। तर हे बघा आपलं थोडंसं पेपर जो एक्स्ट्रा राहिला होता तर तो पूर्ण आपण इथे कटिंग करून घ्यायचा सगळ्यात आधी। तर दाखवल्याप्रमाणे प्रिन्सेस कटचा जो कट्स आहे तर तो अशा प्रकारे आपल्याला इथं कटिंग करून घ्यायचा आहे पेपरवरती सगळ्यात आधी। आता बॅक नेक इथं आपण कटिंग करायचं आहे। तर जसं की आपण गळावरून इथं 3.5 घेतली होती, कट दिला होता आपण, तर आता सगळ्यात आधी इथं उंची सुद्धा गळ्याची 3.5 इंच घ्यायची आहे। आता एक मी बॉक्स करून घेतलेला आहे 3.5 आणि 3.5 इंचाचा, त्यानंतर असा गोल आकार दिलेला आहे। आता जसं की इथं 10.5 इंचावरती मी गळा जो आहे मार्किंग केलेला आहे, परत एक बॉक्स मी इथं तयार केलेला आहे। आणि याच्यापेक्षा सुद्धा तुम्ही मोठा जो आहे डीप गळा काढू शकता, जसं की तुम्हाला किती डीप घालायला आवडतं तितकं तुम्ही हे जो आहे तर ते ठेवू शकता। तर एक सिंपल असा मी गोल आकार इथं दिलेला आहे आणि एक सिंपल मी पॅटर्न इथं बनवलेला आहे, पण तुम्ही कोणताही डिझायनर पॅटर्न बॅक नेकला बनवू शकता। तर हे बघा अशा पद्धतीने आपण बॅक नेक जो आहे असं कट करून घ्यायचं आहे। तर फ्रंट आणि बॅक जो आहे आपण असा पेपरवरती कटिंग करून घेतलेला आहे। आता त्याच्यानंतर आपण घ्यायचं आहे अस्तर। तर अस्तरवरती सगळ्यात आधी इथं आपण कटिंग करणार आहोत आणि त्याच्यानंतर मग आपण मेन पिसावरती कटिंग करणार आहोत। तर आता सगळ्यात आधी इथं घेतलेला आहे मी अस्तर। तर आता आपला बॅक पार्ट जो आहे तर तो इथं ठेवून घ्यायचा आहे। तर बॅक पार्टमध्ये कोणतंही आपल्याला मार्जिन जे आहे एक्स्ट्रा वाढवून घ्यायचं नाही, जसं आहे आपला पेपर तसा ठेवून आपण इथं कटिंग करून घ्यायचं आहे अस्तरवरती। तर बॅक बाजूला मी हा जो आपला बॅक पार्ट आहे तर तो कट केलेला आहे, कारण बॅक जो आहे आपला पूर्ण पॅक असणार आहे, बॅक ओपन मी ठेवलेलं नाही, तर त्याच्यामुळे आपण इथं बॅक बाजूलाच आपला बॅक पार्ट जो आहे इथं कटिंग करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर आपला फ्रंट पार्ट इथं कटिंग करून घ्यायचा। तर फ्रंट पार्टमध्ये आपल्याला दोन्ही पार्ट जे आहेत आपले फ्रंट पार्टचे, तर त्या दोन्ही पार्टमध्ये आपल्याला इथं वाढवून घ्यायचं आहे। तर ते इथं बघू शकता की तुम्ही कशा पद्धतीने आपल्याला इथं वाढवायचं आहे। तर सगळ्यात आधी इथं आपण दोन्ही जे आपलं अस्तर आहे वर खाली झालेलं असतं तर ते व्यवस्थित सरळ करून घ्यायचं। आता इथं बॉटमला बघू शकता मी 1.5 इंच जी आपली आय आणि हुकची पट्टी असते तर त्या साईडला मी बॉटमला कमरेला 1.5 इंच वाढवून घेतलेला आहे। तर हे सेम मी जसं अस्तरवरती ठेवलेलं आहे तसंच तुम्हीही ठेवायचं आहे। तर याने काय होतं, शोल्डर सुद्धा एकदम परफेक्ट बसतं, शोल्डर सुद्धा पडत नाही। तर हे बघा अशा टाईप तुम्ही सुद्धा अस्तरवरती आपला जो फ्रंट पार्ट आहे ठेवून कटिंग करून घ्यायचं आहे। सगळ्यात आधी पेपर कटिंग करायचं आणि त्याच्यानंतरच मग तुम्ही अस्तरवरती कटिंग जे आहे तर ते करायचं आहे। जर तुम्हाला परफेक्ट ब्लाऊज शिवून पाहिजे असेल तर तुम्ही सगळ्यात आधी पेपरवरती कटिंग करायचं आहे। आता जी बाजू आपली जॉईंट होते तर त्या बाजूला फक्त मी इथं 1/2 इंच वाढवलेला आहे, अर्धा इंच सुद्धा नाही, एकदम थोडं मी इथं वाढवलेलं आहे। आता आपला फ्रंटचा इथं आपण गळा कट करत आहोत। तर हे एक आपला पार्ट झालेला आहे फ्रंटचा। तर दुसऱ्या पार्टमध्ये सुद्धा आपल्याला इथं अस्तरवरती वाढवायचं आहे। आता आपण इथं घेणार आहोत आपला दुसरा पार्ट फ्रंटचा। तर या साईडला सुद्धा आपली जी फिटिंगची साईड आहे तर त्या साईडला आपण इथं कमरेला 1.5 इंच खाली बॉटमला वाढवून घ्यायचं आहे।
तर हे बघा सगळं ते आपण इथं मार्किंग करून घेतलेलं आहे. जसं आहे तसं आपण हे मार्किंग करून घेतलं आणि त्यानंतर फिटिंगच्या साईडला कमरेला आपण इथं 1.5 इंच वाढवून क्रॉसमध्ये इथं लेक लाईन आखून घेतलेली आहे. तर हे जर तुम्ही वाढवला तरच तुमचं जे ब्लाऊज आहे फिनिशिंग येतं आणि मार्जिनसुद्धा आतमध्ये 2-2 इंचाचं फुल राहतं. जर तुम्ही हे वाढवलं नाही तर मार्जिन अजिबात राहत नाही. तर त्यामुळे आपल्याला फ्रंट पार्ट जो आहे कटिंग करताना अगदी व्यवस्थित कटिंग करायचं आहे. जर यामध्ये तुम्ही कोणत्याही पार्टमध्ये जर वाढवायला चुकला तर प्रिन्सेस कट जे आहे पूर्ण चुकतो किंवा त्यातलं जे मार्जिन आहे पूर्ण आपल्याला काहीच उरत नाही, एकदम काटोकाट येतं. तर त्यामुळे फ्रंट पार्टमध्ये वाढवताना अगदी आपल्याला व्यवस्थित जसं मी इथं दाखवलेलं आहे त्याप्रमाणेच तुम्ही वाढवून घ्यायचं आहे. आता बघू शकता आपण फ्रंट पार्टचे दोन्ही पार्टमध्ये आपण इथं मार्जिन वाढवून घेतलेलं आहे. आता स्लीव जी आहे मी या व्हिडिओमध्ये दाखवलेली नाही कारण स्लीवचा म्हणजे सेपरेट व्हिडिओ आहे. त्यामध्ये तुम्हाला सविस्तर सांगितलेलं आहे की शॉर्ट स्लीव्ज, लॉंग स्लीव छातीच्या मापावरून तुम्ही कशी कट करायची. आता मेन पिसावरती आपलं जे अस्तर कटिंग आहे तर ते ठेवून जसं आहे तसं आपण इथं कटिंग करायचं आहे. एक्स्ट्रा कोणतंही आपल्या मेन पिसामध्ये मार्जिन जे आहे तर ते वाढवून घ्यायचं नाही. जसं आपण इथं अस्तर कट केलेलं आहे तर तेच ठेवून इथं आपण कटिंग करायचं आहे. तर फ्रेंड्स तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. काय डाऊट असतील तर तेही तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. सोबत तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कोणता बघायचा आहे तर तेही तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. चॅनलमध्ये जर तुम्ही माझ्या नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. सोबत बेल आयकॉनलाही क्लिक करा जेणेकरून जो व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची जी नोटिफिकेशन आहे सगळं तर ते तुमच्याकडे येईल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद.